तुला एवढं काम असतं तरी तू सतत आनंदी कशी असतेस गं, नेहमी हसतमुख असतेस? तर याचं उत्तर मी तुम्हाला सांगते. अशा कमेंट ना मला बऱ्याचदा आलेल्या आहेत. त्याच्यावर मी लाँग व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे. खाली त्रिकोण बटनावर क्लिक केला तर तुम्हाला लाँग व्हिडिओ बघायला मिळेल. इथं ना मी झटपट असे पराठे करत होते. आता पराठे करण्याची खूप साऱ्या पद्धती आहेत, त्यातली ही शॉर्टकट पद्धत. तर 2 बटाटे ना मी खिसून घेतलेले आहेत, म्हणजे शिजवलेले आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला हळद पावडर घालायची आहे, कांदा लसूण मसाला घालायचा आहे, त्यानंतर लिंबू पिळायचा आहे आणि चाट मसाला घालायचा आहे आणि सगळं मिश्रण ना मिक्स करायचं आणि छान पुरणपोळीला उंडा भरतो ना तसं चपातीमध्ये भरायचं आणि पटपट लाटून घ्यायचं. त्यानंतर तव्यावर ना मी तूप घातलेलं आहे. छान तुपात खरपूस हा पराठा भाजून घ्यायचा. इतका टेस्टी लागतो ना आणि मुलांना तुम्ही सॉसबरोबर देऊ शकताय. आता बऱ्याच साऱ्या पद्धती आहेत पराठे करण्याच्या, त्यातली ही शॉर्टकट पद्धत म्हटलं चला. सकाळी सकाळी ना 6:15 वाजता मुलांना शाळा असते आणि पोहे उपीट असं दिलं ना की ते एकदम कडक आणि कसं तरी होऊन जातं, मुलांचं पोट पण भरत नाही. पराठा कसा छान मऊ लुसलुशीत राहतो आणि मुलांचं पोटसुद्धा भरतं. दर शनिवारी ना मुलांना सकाळी 7:15 वाजता स्कूल असते. त्यांचे डबे एकदा भरून दिले आणि त्यांना स्कूलला पाठवलं ना की आपला हा मी टाईम ना मी एन्जॉय करते. तर सकाळी सकाळी मुलं शाळेत गेल्यानंतर सूर्योदय झाला होता आणि छान अशी सूर्याची किरणं घरामध्ये पसरली होती. ही साडी की नाही मी गेली 25 वर्ष म्हणजे जुनी आहे, तर ती वापरतेच आहे अजून. त्याचा काही ट्रेंड कमी होत नाही आणि खूप सुंदरसुद्धा दिसते. तर ही साडी माझ्या सासूबाईंची आहे. त्यांनी 10 वर्ष वापरली आणि मी लग्नानंतर 15 वर्ष वापरली. सकाळी सकाळी हा गोड पक्षी ना अंगणात येतो आणि माझ्याबरोबर चहा बिस्किट एन्जॉय करतो. तर तुम्हाला मूडचं सांगायला गेलं तर आपलं मन एवढं कमकुवत नाही पाहिजे की कोणाच्या बोलण्याने आपलं मन दुखावेल, किंवा असंही नाही पाहिजे की कोणाच्या थोड्याशा स्तुतीनं आपलं मन आनंदी होईल. आपल्या मूडचा रिमोट की नाही आपल्या हातात ठेवायचा, म्हणजे मग आपण नेहमी आनंदी राहतो.